पुढली बातमी। आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। पावसामुळे मराठवाड्यामधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 12 लाख हेक्टरांवरील खरीप पिकांची नासाडी झाली आहे। शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा मराठवाडा दौरा आहे। सकाळी 10 वाजता आदित्य ठाकरेंचं आगमन छत्रपती संभाजीनगरात होईल। त्यानंतर जालना, परभणी, नांदेडमध्ये झालेल्या नुकसानीची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत। आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। साधारणपणे सकाळी 10 वाजता आदित्य ठाकरेंचं आगमन छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल। या ठिकाणी पाहणी केल्यानंतर जालना, परभणी, नांदेडमधल्या नुकसानीची पाहणी आदित्य ठाकरे करणार आहेत। 12 लाख हेक्टरावरील खरीप पिकांची नासाडी या ठिकाणी झालेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। याची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा मराठवाडा दौरा असेल। तर कसा असेल आदित्य ठाकरेंचा मराठवाडा दौरा आपण पाहूयात। सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांचं आगमन होईल। सकाळी 11 वाजता पैठणच्या पाचोडमध्ये पाहणी करतील। पावणे 12 वाजता जालन्यामधील अंबड गावामध्ये आढावा घेणार आहेत। तर दुपारी 1 वाजता जालन्याच्या पांगरीमध्ये पाहणी करतील। तर अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यानंतर इतर ठिकाणी आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत, पाहणी करणार आहेत। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, त्यांच्या नुकसानीची माहिती घेणार आहेत। तर यानंतर पुढचा टप्पा असेल दुपारनंतर। दुपारी 2 वाजता परभणीमधील नुकसानग्रस्तांशी संवाद साधतील। पावणे 3 वाजता परभणीच्या मानवत तालुक्यात पाहणी करतील। हिंगोलीमधल्या डोंगरगाव पूल, कळमनुरीची पाहणी करणार आहेत। नांदेडच्या कासारखेडामधील नुकसानीचाही आदित्य ठाकरे आढावा घेणार आहेत।